मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सोयाबीनला दुप्पट फुलधारणा कशी करायची, झाडाला जास्तीत जास्त फुलं कशी लागायची व लागलेले फुलाचं शेंगामध्ये रूपांतर कसं करायचं आणि जे काय आपण फुलं लागलेले आहेत त्या फुलाचं गळ कशी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगणार आहे. त्या कॉम्बिनेशनची तुम्ही जर फवारणी केला तर या पद्धतीने तुम्हाला सोयाबीनला जास्तीत जास्त फुलं बघायला भेटतील. तसंच आपल्याला जे काही सेटिंग होणार आहे मित्रांनो, चांगल्या प्रकारे सेटिंग निर्माण होईल असं तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी केदार गिराम आज ॲग्रोफंडा या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो. आणि मित्रांनो, असा काय आपला सोयाबीनचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता कुठे-कुठे 1-2 फुलं लागलेत. थोडी संख्या पुढे पण गेली आहे. म्हणजे 10 ते 20% संख्येवर आपल्याला फुलं लागलीत. तर या अवस्थेत कोणती फवारणी करायची आज तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, मी 5 ते 10% फुलं अवस्थेत मित्रांनो फवारणी केली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला भेटला आहे. तर मित्रांनो, मी कोणती फवारणी केली आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पूर्ण शेतीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्लस तुम्ही पाहू शकता काल फवारणी केली होती. तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला YouTubeवरती, तुम्ही पाहू शकता. आणि त्या फवारणीचा मित्रांनो उद्देश म्हणजे फुल वाढीसाठी व जे काही आपली फुलगळ होणार आहे ते फुलगळ रोखण्यासाठी आणि फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी यासाठी फवारणी केलं होतं. त्याच कॉम्बिनेशन सांगणार आहे मी तुम्हाला. सर्वप्रथम आपल्याला सोयाबीनमध्ये जे काही वाढ झालेली आहे मित्रांनो, तर ह्या वाढीसाठी तिथे आपल्याला नत्राचा उपयोग कमी करायचा आहे आणि त्या फवारणीमध्ये आपल्याला एक चांगलं विद्राव्य खत घ्यायचं आहे. तर मित्रांनो, विद्राव्य खतामध्ये तुम्ही महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल खत यूज करू शकता. त्या खतामध्ये मित्रांनो 4 घटक बघायला भेटतात. सर्वप्रथम आपल्याला थोड्या प्रमाणात नत्र बघायला भेटतं. त्यानंतर आपल्याला 27% पालाश बघायला भेटतो. तसेच 18% पोटॅश आणि 7.5% सल्फर बघायला भेटतो. तर खतामध्ये काय होतं, जे काय आपल्या सोयाबीनची कुठे-कुठे वाढ कमी झाली आहे तिथे वाढ चांगल्या प्रमाणात होते आणि जे काही आपलं सोयाबीन पिवळं पडले तर या पिवळ्या पडण्याचं तिथे हिरवेगारपणा आणण्याचं काम करतं. आणि जे काही आपलं फॉस्फरसचा मित्रांनो त्या खतामध्ये फॉस्फरस काय करतं, सोयाबीनच्या पांढऱ्या मुळाची वाढ चांगली करतं आणि तसंच जे काही पॉलिनेशन क्रिया होणार आहे फुलं जे लागणार आहे झाडाला तर फुलं लागण्यास मदत करतं. आणि जे काही पोटॅश आहे मित्रांनो, तर पोटॅश काय करतं, जे काही आपली बी भरण होणार आहे म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगात करून शेंगात जे काही बी भरण होणार आहे सोयाबीनमध्ये जे काही दाना भरणार आहे तर त्या दाना भरण्यासाठी पोटॅश काम करतं व रोगप्रतिकारशक्ती चांगली करतो सोयाबीनची, जेणेकरून आपल्या सोयाबीनवर कुठलाही रोग पडणार नाही. तसंच त्या खतामध्ये सल्फरचा घटक आहे. सल्फर काय करतं मित्रांनो, जे काही आपली बी भरण क्रिया होणार आहे तर या बी भरणाची जी काही क्वालिटी निघणार आपली ही चांगल्या उत्तम गुणवत्तेचं सोयाबीन आपल्याला तिथे बघायला भेटतं. तसंच सोयाबीन पीक हे तेलबिया पीक आहे. तेलबिया पीक असल्यामुळे मित्रांनो तिथे चैलाचं प्रमाण वाढवण्यास काम करते तिथे सल्फर. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे खत काम करतं. जर तुम्हाला ते खत भेटलं नाही तर तुम्ही तिथे 052 सुद्धा वापरू करू शकता, कारण की 052चं काम तेच करतं. यामध्ये 0% नत्र आहे, 52% स्फुरद आहे आणि 34% पोटॅश आहे. मित्रांनो, 052 34 देखील ते तुम्ही उपयोग करू शकता. मी मित्रांनो फुल 1-2 असताना तिथे महादन फ्लॉवरिंगचा फवारा केला होता. त्यासाठी आपल्याला चांगला रिझल्ट बघायला भेटतं. जर तुमची स्टेज जर मित्रांनो 1-2 फुलं लागलेली असतील तर त्या ठिकाणी तुम्ही फ्लॉवरिंग पेशलचा उपयोग करू शकता. आणि जे काही आपली फुलं पुढे गेलेली असतात, जे काही 10% 15% जी अवस्था आहे ही 20% अवस्था मित्रांनो, तर या अवस्थेत मित्रांनो तुम्ही 052चा उपयोग करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही चेलिटेट स्वरूपातलं बोरॉन 20% असलेलं तिथे उपयोग करू शकता. बोरांचं महत्त्व म्हणजे बोरांचं जे काही यूज करण्याचं कारण आहे, जे काही आपल्या सोयाबीनला चांगल्या प्रमाणात फुलं लागतील या फुलाचं सेटिंग चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटेल, फुलगळ होणार नाही. आणि जे काही फुलगळ होणार आहे तर या बोरांमुळे थांबेल आणि जे काही आपल्या सोयाबीनची सेटिंग होणार आहे तर ती चांगल्या प्रमाणात बघायला भेटेल. जर शक्य झालं तर तुम्ही 20% बोरॉन तिथे ॲड करू शकता. तर खत व्यवस्थापन झाल्यानंतर तसेच आपल्याला एक फवारणीमध्ये टॉनिक ॲड करायचं आहे. टॉनिक हे कोणतं ॲड करायचं आहे, ज्या टॉनिकामध्ये अमिनो ॲसिड असलेला घटक हा ॲड करायचा आहे. अमिनो ॲसिडच का घ्यायचं मित्रांनो, कारण की जे काही आपली पॉलिनेशन क्रिया घडणार आहे म्हणजे जे काही झाडाला फुलं लागणार आहेत तर हे फुलं चांगल्या प्रमाणात लागायला मदत होतील. आणि जे काही चांगल्या प्रमाणात फुलं लागतील त्याच फुलांचं शेंगामध्ये जसं चांगल्या प्रमाणात रूपांतर होईल यासाठी अमिनो ॲसिड तिथे काम करतं. आणि जे काही आपल्या सोयाबीनवर ट्रेस आलेला असतो तणनाशक मारून किंवा पावसाच्या जास्त पावसामुळे जे काही ट्रेस आलेला असतो हा ट्रेस तिथे दूर करतो. तर अमिनो ॲसिड असलेलं तुम्ही टाटा बहार घेऊ शकता, इसाबिओन घेऊ शकता. म्हणजे ज्या टॉनिकामध्ये अमिनो ॲसिड असेल तर ते टॉनिक तुम्ही तिथे वापरू शकता फवारणीद्वारे. मी जे स्वस्तात पडेल ते टॉनिक वापरू शकता. मी टाटा बहार वापरलं होतं, कारण की मला टाटा बहार मिळालं तर त्यासाठी मी वापरलं. तर ह्या टाटा बहारचा रिझल्ट असा आहे मित्रांनो. तर ही अवस्था तर मित्रांनो फक्त 20 ते 30% अवस्था आहे. अजून फुलं लागायला मदत होतील मित्रांनो. अजून फुलं लागणार आहेत, तुम्हाला मी अपडेट देत जाईल 2 दिवसानं, कारण की 2 दिवसानं जे काही फुलं लागेल मित्रांनो या फुलामध्ये वाढ होईल आणि 2 दिवसानं जास्तीत जास्त फुलं लागतील. तर या फवारणीचा रिझल्ट असा आहे मित्रांनो. मित्रांनो, काही भागामध्ये काही प्रकारामध्ये काय होतं, सोयाबीनची वाढ झालेली असते जास्त प्रमाणात. तर त्या वाढीमुळे आपल्या सोयाबीनला फुलंच लागत नाहीत, फुलं कमी प्रमाणात लागतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पीजीआरचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तिथे तुम्ही पीजीआरचा उपयोग करू शकता. पीजीआर काय आहे मित्रांनो, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. हे काय करते मित्रांनो, जे काही झाडाची अतिरिक्त वाढ झालेली आहे तर ते वाढ तिथे थांबवतो 15 ते 20 दिवसासाठी. आणि जी काही वाढ थांबून आपली जी काही फुलं लागण्याची क्रिया आहे तर ती जलद गतीने चालू होते. तर त्यासाठी आपल्याला पीजीआरचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला जर शक्य असलं तर पीजीआरचा उपयोग तुम्ही तिथे करू शकता. त्यामध्ये लिओसिन असेल, टाबोली असेल,
अशा औषधांचा तुम्ही तिथे उपयोग करू शकता मित्रांनो. ज्या तुम्ही जर PGR जर वापरत असाल तर त्या अवस्थेत मित्रांनो तुम्हाला फक्त 0,52च खत घ्यायचं आहे. म्हणजे जे 0% नत्र आहे तर तिथे नत्राचा उपयोग करायचा नाही. फक्त पोटॅश आणि पालाश हाच 2 घटक यूज करायचे PGR जर वापरत असाल तुम्ही. आता कीटकनाशक का गरजेचं आहे तुम्हाला मी सांगतो. जे काय फवारणी करणार आहोत तर हे फवारणी केल्यानंतर जर तुम्ही कीटकनाशक फवारणीमध्ये नाही घेतलं तर पुढली फवारणी मित्रांनो 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान होणार आहे. तर त्या दरम्यान जर 15 दिवसाचा जर गॅप पडला फवारणीमध्ये तर काय होतं मित्रांनो, आभाळ आले तुम्ही पाहू शकता, ढगाळ वातावरण आहे. तर ढगाळ वातावरणात काय होतं, आपल्या सोयाबीनला फुलं लागलेली असतात आणि जी काही फुलं लागली तर त्या चट्ट्यामध्ये शेंगामध्ये रूपांतर होतं. तर ह्या रूपांतर झाल्यामुळे लगेच त्या आळ्यांचा किंवा फुलकिड्यांचा जे काही मावा असेल, तुडतुड असेल, शेंग खाणारी आळी असेल, शेंडा पोखरणारी आळी असेल, तर या आळ्यांचा लगेच इथं प्रादुर्भाव बघायला भेटतो. लगेच ते पॉलिनेशन क्रिया घडल्यावर जे काही आपली शेंग लागते तर या शेंगावर लगेच आळ्यांचा अटॅक होतो मित्रांनो. तिथे आपल्याला उत्पादन घट येते. लगेच लागलेली शेंग आहे मित्रांनो, ती लगेच आळी खायला सुरुवात करते. यासाठी आपल्याला फवारणीमध्ये एक कीटकनाशक घ्यायचं आहे. तर कीटकनाशक मित्रांनो फुल अवश्य हार्ड कीटकनाशक घ्यायचं नाही, सॉफ्ट कीटकनाशक घ्यायचं आहे. ज्या कीटकनाशकामध्ये गॅस निर्माण करणारे औषध आहेत, म्हणजे क्लोरोफायरिफॉस असेल, अशा गॅस निर्माण करणारे औषध तिथे टाळायचं मित्रांनो. गॅस निर्माण करणारे औषध आपल्याला फुल औषध वापरायचे नाहीत. इमामेक्टिन बेंझाईट 5% हा घटक असलेल्या मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनीचं औषध वापरू शकता. तिथे प्रोक्लेम असेल, इव्हिसेंट असेल, EM1 असेल, अशा औषधांचा वापर करायचा आहे. तिथे मित्रांनो जे काही सॉफ्ट औषध आहेत मित्रांनो, या सॉफ्ट औषधाचा आपल्याला फुल औषधामध्ये वापर करायचा आहे. जे काही उग्र वासाचे औषध आहेत, म्हणजे गॅस निर्माण करणारे, तर ह्या गॅस निर्माण करणाऱ्या औषधाचा आपल्याला वापर तिथे फुल औषध करायचं नाही. मी मित्रांनो इव्हिसेंट घेतलं होतं, सिजंटाचं इव्हिसेंट घेतलं होतं. तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला भेटत आहे. माझ्या ऑलरेडी कानावर आळी नव्हती तरी मी इव्हिसेंट घेतलं, कारण की पुढल्या फवारणीमध्ये आपल्याला बराच कालावधी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्या अवस्थेत आपल्याला झाडावरती आळी पडू नये म्हणून मी एक कीटकनाशक घेतलंच. आणि मित्रांनो तुम्ही पण कीटकनाशकाचा वापर करा, कारण की तुमच्या पुढल्या फवारणीपर्यंत झाडावरती आळी पडू शकते आणि जी काही शेंग लागणार आहे तर ती आळी खाऊ शकते. यासाठी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे फवारणीमध्ये. झालं कीटकनाशक मित्रांनो. आता बुरशीनाशकाबद्दल थोडं सांगतो. जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर बुरशीनाशक वापरले आणि तुमची सध्याची अवस्था जर चांगली आहे, कुठे पान पिवळं पडलं नाही, कुठे पानावर डाग नाहीत, तर तिथे बुरशीनाशक घेण्याची गरज नाही मित्रांनो. आणि तुम्हाला घ्यायचं आहे तर घेऊ शकता. आणि ज्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर बुरशीनाशक नाही घेतलं तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्या दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे. आणि बुरशीनाशक कोणतं घ्यायचं तुम्हाला सांगतो मी. जर तुम्ही PGR जर वापरत असाल तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, तर तिथे ते तुम्हाला लिक्विड प्रमाणातलं कुठलेच बुरशीनाशक घ्यायचं नाही, पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आहे. जसं की रोको असेल, साफ असेल, रेडोमिक गोल्ड असेल, अँट्राकॉल असेल, असे पावडर स्वरूपातलं तुम्हाला तिथे बुरशीनाशक वापरायचं आहे. आणि जर तुम्ही PGR जर वापरत नसेल तर तिथे तुम्ही टीलचा देखील वापर करू शकता. पण टील थोडं महाग जाईल, त्यासाठी स्वस्तातलं स्वस्त तुम्ही रोको वापरू शकता, साफ पावडर वापरू शकता. अशा बुरशीनाशकाचा आपल्याला उपयोग करायचा आहे, जेणेकरून आपल्या पानावरती जे काही चट्टे पडणार आहेत, पिवळसरपणा येणार आहे, पानावरले जे काही डाग येणार आहेत, तर ह्या डागामुळे आपलं जे काही सोयाबीन पिवळं पडून दिसणार आहे आणि पांढरे तांबडे चट्टे पडणार आहेत, तर या बुरशीनाशकामुळे तिथे बघायला भेटणार नाहीत. बुरशीनाशक हे ॲडिशनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल, जर गरज असेल तरच वापरा. जर तुमचं जर ढगाळ वातावरण असेल, रोजच पाऊस येत असेल, सूर्यप्रकाश हे 2 ते 3 दिवसाला असेल, तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा. कारण की त्या ठिकाणी जर सूर्यप्रकाश येत नसेल तर तिथे सोयाबीन पिवळं दाखवू शकतं. सोयाबीनची वाढ तर थांबतीच असते आणि जे काही पानावर चट्टे येणार आहेत मित्रांनो, तर ते तिथे चट्टे बघायला भेटतील. त्यासाठी बुरशीनाशकाचा वापर करा. मी बुरशीनाशकाचा वापर केला नाही मित्रांनो, कारण की माझ्याकडे सध्या तर उन्हातून पाहू शकता. तर अशा अवस्थेत मित्रांनो माझ्या काही सोयाबीनला एकदम निरोगी सोयाबीन आहे. पहिली फवारणी मी व्यवस्थित केली होती. अतिरिक्त सोयाबीनची वाढ झालेली नाही माझ्या. तर अशा ठिकाणी मी फक्त टाटा बहार, महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल आणि इव्हिसेंट हे 3च घटक वापरले होते मित्रांनो. त्यामध्ये स्टिकर ॲड केला होता मित्रांनो, सिलिकॉन बेस. तर हे मी मित्रांनो 3 घटक फवारणीमध्ये वापरले होते. तर मित्रांनो मला उत्तम रिझल्ट बघायला भेटलेला आहे, तुम्ही पाहू शकता. महादन फ्लॉवरिंग स्पेशलचा हा रिझल्ट आहे आणि परत टाटा भारचा देखील रिझल्ट आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे वापरा. तुम्ही तिथे इसाबिनचा पण वापरू शकता. इसाबिनमध्ये देखील ते आहे. पण मित्रांनो मला इसाबिन नाही भेटलं, मला टाटा बार भेटलं, मी ती घेतलो. तुम्हाला जी भेटेल ते स्वस्तात पडेल, तुम्ही तिथे वापरू शकता. काही शेतकऱ्यांना जरा फवारणीला लेट होतं मित्रांनो, तर फ्लॉवरिंगची जी पुढे जाते 20 ते 25% येते. तर अशा अवस्थेमध्ये मित्रांनो आपल्याला तिथे कीटकनाशक वापरायचं नाही, बुरशीनाशक वापरायचं नाही. तर अशा अवस्थेमध्ये तिथे नत्रही देखील वापरायचं नाही. तर मित्रांनो खतामध्ये फक्त 0,32 आणि तुम्ही फक्त टाटा बार हे 2 औषध वापरू शकता. टाटा बार नाही मिळेल तर तिथे इसाबिन पण घेऊ शकता. तर फक्त ह्या 2च घटकाचा आपल्याला फवारणी करायची आहे, खतकाची आणि औषधाची. तर मित्रांनो तिथे कीटकनाशकही वापरू नका तुम्ही आणि बुरशीनाशकही वापरू नका. आणि जर तुम्ही बोरान वापरत असाल तर तिथे तुम्ही बोरांचा देखील उपयोग करू शकता. जास्त प्रेशर झाडाला देऊ नका. जे काही पेट्रोलचा फवारा असेल मित्रांनो, तर त्या पेट्रोलच्या फवारा शक्यतो प्रेशर कमी करा. जर शक्य असलं तर तुम्ही बॅटरीच्या पंपाने तिथे फवारा करू शकता, फक्त पानावर पडेल औषध, जे काही आपल्या फुलाला धोका होणार नाही. प्रकारे मित्रांनो सोयाबीनची फवारणी करायची आहे दुसरी. शक्य झालं तर मित्रांनो 35 ते 40 दिवसाच्या आतच घ्या, कारण की हीच अवस्था मित्रांनो सोयाबीनची फुल लागण्याची अवस्था आहे. एक 2%, 3%, 5% जर फ्लॉवरिंग स्टेज असेल तर मित्रांनो लगेच तिथे औषध आणून तुम्ही फवारणी करा. त्या फवारणीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला भेटेल. कारण की आपण फवारणी करतो पण वेळ चुकून करतो, तर मित्रांनो इथेच आपल्याला नुकसान होते आणि इथेच आपली चूक घडते. तर अशा ठिकाणी आपल्याला वेळेत फवारणी करायची आहे, त्याचा चांगला रिझल्ट भेटेल, आपलं उत्पादन चांगलं वाढ होईल.
अशा शेतीविषयकसाठी सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, मका असेल व भरपूर प्रमाणात जे काही पिकांची माहिती असेल, तर माहितीसाठी चॅनल हा सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा व आपल्या शेतकरी ग्रुप जे काही आपल्या गावातला ग्रुप आहे किंवा मोठा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपवरती मित्रांनो शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल व आपलं तिथे नुकसान टळेल. कारण की फ्लॉवरिंग स्टेजच ही महत्त्वाची स्टेज आहे. जेणेकरून जिथे चुकलात, तर तिथे चुकीची फवारणी पडली तर मित्रांनो तिथे नुकसान होऊ शकतं. धन्यवाद.